रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत तिन्ही सांजा या कथासंग्रहातील अचानक ही शना नवरे यांची सुंदर कथा. नव्या जागीत नव्यानं घेतलेल्या छोट्या डायनिंग टेबलावर नाना, प्रकाश आणि सुमी जेवायला बसले होते. आई रात्री जेवत नसत. एखादं केळं नाहीतर सफरचंद खात. त्या खाली चटईवर बसल्या होत्या. सुनबाई टेबलावर वाढत होती. प्रकाशला पोळी वाढताना ती म्हणाली, या रविवारी घरी असाल ना? तिचा अचानक वेगळा आलेला प्रश्न त्याच्या पुढे नेहमीच संशय उभा करायचा. रविवारी? हो, सुट्टीच आहे. तेव्हा काय काम? त्यानं प्रश्नाचा रोग घेण्याचा प्रयत्न केला. नाही, म्हणजे तुमचं कलेक्टरचं ऑफिस म्हणजे सुट्टीच्या दिवशी दुप्पट काम. गेल्याच्या गेल्या रविवारी तुम्ही गेला नव्हतात का ऑफिसात? हो, गेलो होतो. पण तो नवीन कलेक्टर साहेब येणार म्हणून टेबलावरची कामं अप टू डेट ठेवण्यासाठी. हा नवा कलेक्टर अतिशय कडक आहे म्हणतात. मी येत्या रविवारचं विचारते. मला तेवढं सांगा. नानांना मध्येच बोलावंसं वाटत होतं, पण ते गप्प बसले. त्यांनी हळूच खाली चटईवर बसलेल्या आईंकडे पाहिलं. आईंनाही सुनबाईचं असलं तिरकस बोलणं रुचत नसे. जेवताना वातावरण कसं प्रसन्न असावं, सगळ्यांनी खेळीमेळीनं बसावं. नानांच्या मनात त्या क्षणी नेमके तेच विचार, तेच शब्द उमटत होते. सगळ्यांनी खेळीमेळीनं बसावं, काव्यशास्त्र विनोद करावेत. अन्नपूर्णा देवीची आराधना अशीच करायची असते ना? सुनबाई मनाशी ठरवल्याप्रमाणे बोलतच होती. येत्या रविवारी आपलं गोदरेजचं कपाट येतंय, तेव्हा तुम्ही घरी असलेलं बरं म्हणून म्हटलं. आपला निश्चय सर्वांच्या कानावर गेला. त्या समाधानात सुनबाई होत्या. प्रकाशचा घास हातातच राहिला. गोदरेजचं कपाट? त्यानं तिला विचारलं. हो, आरशाचं. कलर लाईट ग्रीन घेतलाय. अगं, पण आपण नुकताच हा ब्लॉक घेतला. त्याचे हप्ते माझ्या पगारातून कापले जात आहेत. अहो, नशीब समजा 3 रूम किचनचे ब्लॉक शिल्लक नव्हते, नाहीतर मी त्यातलाच एक ब्लॉक घेतला असता. असले 2 रूम किचनचे ब्लॉक काय, आमच्या बँकेचा पिऊन सुद्धा. नानांना आता राहवलं नाही. सुनबाई, काय? जेवण झाल्यावर मग शांतपणे बोला. आय एम सॉरी. जेवण झालं की हे लगेच गादीवर पडून घोरायला लागतात. सकाळी बोलायचं म्हटलं तर माझी ऑफिसला जायची घाई असते. सुमीची शाळेची तयारी असते. हो, तेही खरंच. मग चालू द्या तुमचं. नाना पानावरून उठले. हात धुवायला जाताना त्यांच्या मनात आलं आणि आईंच्याही मनात आलं, अशा वेळी थोडीशी माघार घेणंच बरं. आता संसार त्यांचा आहे. आपण आपला मान सांभाळून ठेवावा. पण जुन्या संस्कारांमुळे वाटतं नव्या वास्तूत पहिली काही वर्ष तरी शब्दाला शब्द येऊ नये. एक दिलानं, एक मतानं राहावं. मग पुढं कधी कसला वाद झाला तरी वास्तू तिकडे फारसं लक्ष देत नाही. पण गोदरेजच्या कपाटाची आवश्यकता काय, असंच ना? सुनबाईनं माघार घ्यायची नाही असंच ठरवलं होतं. प्रकाशचं बोलणं मध्येच तोडून ती म्हणाली, मला ट्रंकेत कपडे ठेवलेले अजिबात आवडत नाहीत. घरात दुसरा मोठा आरसा आहे का? आणि तसं नजरेत भरणारं फर्निचर तरी आहे? आवश्यकता आहे ग, पण मी म्हणत होतो आज इतके पैसे टाकून आमच्या दिवाळी दिवशीतून माझ्या पैशातून मी ऑर्डर दिली कपाटाची. दिवाळीपूर्वी कपाट घरी यायला हवं. माझ्या मैत्रिणी घरी येणार आहेत दिवाळीत. गॅलरीतल्या जुन्या खुर्चीवर नाना सुपारी कातरत बसले होते. आईने केळाची सालं मोरीजवळच्या प्लास्टिक बास्केटमध्ये टाकली. बेसिनवर हात धुवून त्या गॅलरीच्या उंबरठ्यावर बसल्या. नानांनी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांना खूप जुनी आठवण झाली आणि नेमकी तीच आठवण आईंना पण झाली. नाना शाळेत शिक्षक होते. गणित आणि संस्कृत हे विषय शिकवावेत तर ते फक्त नानांनीच. पण नाना शाळेत प्रिय होते ते एवढ्यामुळेच नाही, तर ते उत्तमोत्तम कविता रचित म्हणूनही. तासाला प्रारंभ करताना कधी आदल्या रात्री सुचलेली रचलेली कविता ते वर्गात वाचून दाखवीत. नानांचा आवाज सुरेल. वाणीला संस्कृत भाषेनं स्वच्छ सुरेख धार आणलेली. विद्यार्थी खुश होऊन जात. एखादा विद्यार्थी दुपारच्या सुट्टीत आपल्या वहीमध्ये ती कविता उतरवूनही. सगळ्या शिक्षकांचा आग्रह पडला. नानांनी आपल्या कवितांचं पुस्तक प्रसिद्ध करावं. सगळ्यांना खात्री होती कुणीही प्रकाशक आनंदानं ते पुस्तक घेईल. शाळांतून त्याच्या प्रती हा हा म्हणता खपतील. हा कवी आपल्या शाळेतला शिक्षक म्हणून अप्रत्यक्षरित्या आपल्या शाळेचं नाव
जिल्ह्यात दुमदुमत राहील. रोज दुपारच्या सुट्टीत शिक्षकांच्या खोलीत हाच विषय कौतुकानं चर्चेला जाई. अनेकांच्या अनेक सूचनांतून पुस्तकाचं नावही ठरलं, ध्येय मंदिरे. नानांनी मुंबई पुण्याच्या प्रकाशकांकडे सुंदर अक्षरात त्या कविता लिहून पाठवल्या. ड्रॉइंगच्या भातखंडे सरांनी मुद्दाम हौसेनं एक प्रत लिहून काढली. पुस्तकाचं मुखपृष्ठही काढून दिलं. त्यांनी तर प्रत्येक कवितेला फुलापानांची रंगीबेरंगी नक्षीही काढली होती. कुणी प्रकाशकांनी गोड शब्दात दिलगिरी व्यक्त केली होती, कुणी स्पष्ट नकार कळवला, कुणी काहीच कळवलं नाही. सगळ्या शाळेत बातमी पसरली, सरंजामी सरांच्या कवितांचं पुस्तक प्रसिद्ध होतंय. त्यावर भातखंडे सरांनी काढलेलं सप्तरंगी मुखपृष्ठ झळकतंय. आलेल्या नकारांमुळे नानांनी प्रकाशनाचा विचार दूर ठेवायचं ठरवलं. पण सर्व शिक्षकांनी एकमुखानं एकमतानं सांगितलं, पुस्तक निघालंच पाहिजे. आजच्या विद्यार्थ्यांना ध्येय मंदिरे दिसायलाच हवीत. हेड सरांनी सूचना केली, आपल्याला जमेल तेवढी रक्कम आपण गोळा करू. सरंजामे सरांनी आपणाला प्रत्येकाला एक प्रत द्यावी. तरीही पैसे कमी पडले. नानांनी आईंना सारी हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी शाळेत नाना जायला घराबाहेर पडले आणि आईंनी त्यांच्या हातात आपल्या सोन्याच्या 2 बांगड्या दिल्या. ह्या विकून त्याचे पैसे येतील, ते घेऊन पुस्तक छापायचं आपलं. अगं, पण तुझं हे श्रीधन आहे, ते तुमचंही नाही का? मी काय वेगळी आहे का तुमच्यापासून? जे माझं ते आपलं, जे आपलं ते माझं. शाळेत जाताना नानांना पहिली ओळ सुचली, सुयोग्य मार्गावरी करीतसे साथ मला स्वामिनी. रात्री नानांनी आईंना संबंध कविता म्हणून दाखवली, तेव्हा त्या इतक्या लाजल्या. नानांनी उंबरठ्यात बसलेल्या आईंकडे पाहिलं आणि त्या क्षणी आईंनीही त्यांच्याकडे पाहिलं. चेहऱ्यावरल्या सुरकुत्या चुकवत ते जुनं लाजणं, जुन्या आठवणींना पुन्हा आईच्या ओठांपाशी येऊन थबकलं. रानावनात झाडा झुडपातून झिरपेत पुनवेच चांदणं, खाली जमिनीवर येऊन थपकावं तसं. नानांच्या सर्वांगातून थरथर उमटली. अनेक अक्षरं, अनेक शब्द मेंदूत घिरट्या घालू लागले. कितीतरी वर्षांनी कविता स्फुरली होती. अनेक शतके जरी झिरपली. प्रकाश आणि सुनबाईचा आवाज आता वरच्या पट्टीत शिरला होता. आणि तुझं हे गोदरेजचं कपाट? हो, माझंच असणार आहे ते. मी पैसे मोजले त्याला. माझं श्रीधन त्यात खर्चलंय मी. कबूल, पण ती कपाट ठेवणार आहे कुठे या गर्दीत? मग 3 रूम किचनचा नवा ब्लॉक घेताय का? आहे तेवढी हिंमत? नाही ना? मग इथं या गर्दीतच. या मामांच्या पुस्तकांचे गट्टे कशाला आणलेत? या ब्लॉकमध्ये काय माहीत. जुनी चाळ सोडताना ते विकून टाकले असते तर? 1000दा मी म्हटलं होतं. गॅलरीत नाना आहेत. अगं, त्यांना ऐकू जाईल. त्यांना ऐकू जाईल ना? जाऊ दे, मी तोंडावर बोलणारी आहे. आमच्या बँकेत साहेबांना सुद्धा मी भीत नाही. कर नाही द्यायला डर कशाला? ही जागा लहान आहे, कपाटाची गरज आहे. वर्षानुवर्ष धूळ खात पडले ते गठ्ठे. प्रकाश आणि सुनबाईचा वाद आता जोरात चालू झाला होता. इकडे नाना आणि आईंच्या मनामध्ये मात्र जुन्या आठवणी रेंगाळत होत्या. पुस्तक प्रकाशित झालं. प्रकाशिका म्हणून आईंचं नाव झळकलं. अर्पण पत्रिकेत शाळेचं नाव. भातखंडे सरांनी काढलेलं सप्तरंगी मुखपृष्ठ आणि प्रत्येक कवितेवरली रंगीबिरंगी नक्षी जमलेल्या पैशाला परवडली नव्हती. फिकट हिरव्या रंगाच्या साध्या जाड कागदावर भातखंडे सरांच्या हस्ताक्षरात एकाच रंगात छापलेलं पुस्तकाचं नाव आणि कवीचं नाव मुखपृष्ठ म्हणून. त्यात मध्यम प्रतीचा कागद आणि मध्यम प्रकारची पण अचूक छपाई. तशी सर्वांची मनं खट्टू झाली होती. पण जिद्दीनं एक अमोल पुस्तक प्रकाशित केल्याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विलसत होतं. शाळेत प्रकाशनाचा छोटासा समारंभ झाला. त्या सुमाराला शाळेच्या तपासणीसाठी डेप्युटी येणार होते. त्यांना विनंती करण्यात आली आणि त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित झालं. समारंभाला आई मुद्दाम आल्या होत्या. शिक्षकांची गौरवपर भाषणं झाली. त्यांना आनंदानं आणि संकोचानं भारावून गेले होते. उत्तरादाखल त्यांनी आपल्या सुरेल आवाजात आदल्या रात्री केलेली कविता म्हटली. सर्व शिक्षकांना नानांनी स्वाक्षरी करून ध्येय मंदिरेची एक प्रत दिली. एक वेगळी प्रत शाळेच्या वाचनालयाला दिली.
10-15 प्रती सुखवस्तू घरातल्या विद्यार्थ्यांनी सवलतीनं विकत घेतल्या. काही प्रती सोसायटीच्या इतर शाळांच्या हेडसरांना पाठवल्या गेल्या. स्थानिक वर्तमानपत्रात प्रकाशन सोहळ्याचा फोटो आणि पुस्तकाची जाहिरात प्रसिद्ध झाली. आणि सगळं इथंच संपलं. पुस्तकांचे गठ्ठे नानांच्या घरात तसेच पडून राहिले वर्षानुवर्ष. ते गठ्ठे पाहून नानांचा उत्साह आटत गेला. सतत वर्षानुवर्ष. नानांच्या मेंदूतल्या अक्षरांच्या शब्दांच्या गिरट्या आता थांबलेल्याच राहिल्या वर्षानुवर्ष. आपण कविता करायचो ही आठवण जलद गतीनं सतत दूर धावत राहिली वर्षानुवर्ष. प्रसिद्धीनंतरच्या पहिल्या दसऱ्याला नाना आईंनी मोठ्या कौतुकानं देवापुढं देह मंदिरेची एक प्रत ठेवून तिला गंधफूल वाहिलं होतं. फक्त तेवढा एकच दसरा, तेवढं एकच कौतुक. पण नानांच्या मनात एकदाही आलं नाही आणि आईच्याही मनात एकदाही आलं नाही की ही पुस्तकं म्हणजे कचरा आहे. इकडे प्रकाश आणि सुनबाईचा वाद अजून चालूच होता. हा कचरा वर्षानुवर्ष कशाला बाळगला आहे, सांगाल का मला? सुनबाईनं टेबलावर स्वतःचं ताट वाढून घेतलं आणि म्हटलं, खरं सांगा, तुम्हाला देखील वाटतं ना की हा कचरा आपण उगाच सांभाळत बसलोय म्हणून? तसंच नाही ग. पण प्रकाशनं गॅलरीकडे पाहिलं. बोला ना काय ते. पण नाना म्हणतात की आज या कवितांची किंमत कुणाला कळली नाही तरी उद्या 20-25 वर्षानंतर वाट बघा. लग्न झाल्यापासनं आज 12 वर्ष बघते. त्याच्या आधी तुम्हीही बघितलं असेल. एकतरी हरीचा लाल कधी ह्या पुस्तकाबद्दल चौकशी करून गेलाय? एवढं अमोल पुस्तक असतं तर तेव्हाच चट खपलं असतं. प्रकाश विचारात पडला. सुनबाई म्हणत होती तसं खरंच होतं. आणि या कचऱ्यासाठी म्हणे सासूबाईंनी आपल्या सोन्याच्या बांगड्या मोडल्या. हो, मीच सांगितलं नव्हतं का तुला? आईला सुद्धा तसं कौतुक आहे नानांच्या कवितांचं. ती एकदा देखील बांगड्या गेल्या म्हणून कुरकुरली सुद्धा नाही. तिच्याही मनाचा विचार कर. अच्छा, म्हणजे तुम्हाला मी तुमच्या आईंसारखी तुमच्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक विचाराला नंदी बैलासारखी मान हलवून होकार द्यायला हवा, असंच ना? पण आज स्त्री स्वतंत्र झालीये. तिला स्वत्व कळतंय. तुझं म्हणणं काय आहे मग? ऐकणार आहात? सांगू? हा कचरा रद्दीच्या भावानं रविवार सकाळपर्यंत विकून टाका आणि इथं गोदरेजच्या कपाटाला मला जागा करून द्या. दॅट्स ऑल. कुणी विचारलं हे गट्टे कसले आहे तर सांगायला सुद्धा मला लाज वाटते. गॅलरीत नाना तटस्थ झाले. उंबरठ्यावर बसलेल्या आई तटस्थ झाल्या. दोघांनाही वाटलं सूनबाईवर तुटून पडावं, तिच्या शब्दावर नाचणाऱ्या आपल्या मुलाची चांगली हजेरी घ्यावी. निदान त्याला म्हणावं, यातल्या 1-2 प्रती तरी ठेवू का मी? दसऱ्याला गंधफूल वाहिला. पण दोघंही गप्प राहिले. मनातल्या मनात रडत राहिले. फिकट हिरव्या रंगाचं गुळगुळीत गोदरेजचं कपाट आता त्या जागी विराजमान झालं. नानांना देह मंदिरे आठवलं. आईंना फिकट हिरव्या रंगाचं देह मंदिरेचं मुखपृष्ठ आठवलं. मामनजी, आवडलं का कपाट? सुनबाईंना विचारलं. छानच आहे हो, नाना बोलले. तेवढीच शोभा आली ना आता जागेला, आईंनी उत्तर दिलं. आता दर दसऱ्याला या कपाटाची पूजा करायची आपण, सुनबाईनं प्रकाशला हुकूम केला. नानांनी आईकडे पाहिलं. दसऱ्याच्या पूजेसाठी तरी देह मंदिरेच्या 1-2 प्रती ठेवल्या असत्या. एकमेकांनी एकमेकांचे विचार ऐकले. 4 डोळे आपोआप पाणावले. दुसऱ्या दिवशी प्रकाश बीत नव्या कलेक्टरच्या केबिनमध्ये गेला. येस, कलेक्टर साहेबांनी नजर रोखून विचारलं. मिनिस्टरकडे आजच्या आज इन्फॉर्मेशन पाठवायची आहे. त्या लेटर्सवर सह्या घ्यायला. वेअर्स युअर हेड क्लर्क? ते सर आज सीएलवर आहेत. महत्वाच्या दिवशी सीएलवर जायची त्यांची सवय माझ्या ध्यानात आलीये. उद्या आले की म्हणावं, मस्टरवर सही करण्यापूर्वी मला येऊन भेटा. येस सर. प्रकाशनं पुढं केलेल्या कागदपत्रांवरून चलाक दृष्टी टाकत कलेक्टर साहेबांनी सह्या केल्या. तुम्ही त्यांचे असिस्टंट का? येस सर. हे ड्राफ्ट्स तुम्ही लिहिले आहेत? येस सर. गुड. प्रकाशच्या अंगावर कधी नव्हे ते मूठभर मावून चढलं. थँक्यू सर. नाव काय आहे आपलं? PD सरंजामे.
सरंजामे? कलेक्टर साहेब विचारात पडले. आम्हाला डी.के. सरंजामे म्हणून एक सर होते पाचोऱ्याला. हो, ते माझे वडील. रिअली? व्हॉट्स अ सरप्राईज. आदर्श शिक्षक कसा असावा याचं एकमेव उदाहरण म्हणजे डी.के. सरंजामे सर. बाय द वे, ते कुठे असतात? मला त्यांना फार भेटावंसं वाटतंय. माझ्याकडेच असतात ते. यू मीन यू आर स्टेईंग विथ हिम? येस सर. मी त्यांना इथं ऑफिसात आपण सांगाल तेव्हा. व्हॉट डू यू मीन? मीच येणार त्यांना भेटायला. एवढा मोठा माणूस तो. शिपयाबरोबर तुमचा पत्ता पाठवा माझ्याकडे. या संडेला सरांना म्हणावं मी भेटायला येतोय. क्वाईट लाईकली ही मे नॉट रिमेंबर मी. सगळ्या ऑफिसात बातमी पसरली. नवा कडक साहेब येत्या संडेला सरंजाम्यांच्या घरी जाणार. प्रकाशचं महत्त्व भराभरा ऑफिसात वाढत गेलं. दाराची घंटी वाजली. प्रकाशनं धावत जाऊन दार उघडलं. दारात कलेक्टर साहेब आणि त्यांच्या सौ. घरात सगळ्यांची धावपळ उडाली. स्वस्त होते फक्त नाना. कलेक्टर साहेबांनी नानांना वाकून नमस्कार केला. मग आईंना नमस्कार केला. मग त्यांच्या पत्नीनं नाना आणि आईंना वाकून नमस्कार केला. सर, पाचोऱ्याच्या शाळेत मी 4 वर्ष होतो. ओळखलं मी तुला. सर, तुम्ही मला हे आजचे दिवस दाखवले आहेत. आयुष्यात तुम्ही लाभला नसतात तर मी पार वाया गेलो असतो. नाना फक्त समाधानानं हसले. सर, मला तुम्ही ओळखलं म्हणाला ते कसं? अरे, दुपारच्या सुट्टीत तू माझ्याकडून तुमच्या सुंदर अक्षरातल्या कविता मागून घेऊन. जुन्या आठवणीनं दोघेही हसले. त्याच कवितांनी सर मला पार बदलून टाकलं. आयुष्याला नवा अर्थ दिला. तेव्हा खूप इच्छा होती तुमचा कविता संग्रह, ध्येय मंदिर. एम आय राईट? ॲब्सोल्युटली डिअर. तो संग्रह मला विकत घ्यायचा होता, पण सवलतीच्या किमतीचे सुद्धा पैसे माझ्याजवळ नव्हते. आईंनी नानाकडे पाहिलं. 4 डोळे पाजरायला लागले. प्रकाशनं सुनबाईकडे पाहिलं. सुनबाई तटस्थ होती. सर, आज मुद्दाम का आलोय इथं सांगू? एक विनंती करायला. आपल्याजवळ त्या पुस्तकाची एखादी तरी प्रत असेल तर तिच्यावर मला तुमची सही करून ती द्या. आयुष्यातली ती एकच चुटपूट मला आज इतकी वर्ष सतावते. वाटल्यास हिला विचारा. हिला मुद्दाम घेऊन आलो बरोबर. माझे आदर्श सर दाखवायला. माझे आवडते क्रांतिकारक कवी दाखवायला. ज्या पुस्तकानं चुटपूट लावलीये ते पुस्तक बरोबर घेऊन जायला. आता प्रकाशने सुनबाईकडे पाहिलं. सुनबाईनं आईकडे पाहिलं. आईंनी नानाकडे. नानांना वाटलं ओरडून सांगावं, बघा माझी 20-25 वर्षाची मुदत संपण्याआधीच तुम्ही. पण ते गप्प बसले. आईच्या घशातला हंबरडा घशातच अडकला.